बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अखेर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वाल्मिक कराडला आज बीड कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं। यावेळी एसआयटी आणि सरकारी वकिलांनी महत्त्वाचा युक्तिवाद देखील केला। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे। ज्ञानेश्वर, सध्या आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराडची कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे, मात्र या दरम्यानच कोर्टाबाहेर मोठा गोंधळ जो आहे तो झालेला होता। नेमका सध्या तिथे काय सुरू आहे? वाल्मिक कराड याच्या समर्थकांनी खरं तर सुनावणीनंतर न्यायालय परिसरामध्ये अक्षरशः गोंधळ घातल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। काही महिलांनी सुरुवातीला वाल्मिक कराड याचा निषेध करणाऱ्या काही घोषणा दिल्या आणि त्यानंतर काही वेळातच वाल्मिक कराड याचे समर्थक न्यायालय परिसरामध्ये घुसले आणि त्यांनी वाल्मिक कराड याच्या विरोधात दाखल केलेले गुन्हे वापस घ्या अशा पद्धतीची घोषणाबाजी करायला सुरुवात केली। काही वेळात न्यायालयाच्या कॅम्पसमध्येच हा सगळा गोंधळ सुरू होता। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात केलेला होता। मात्र या ठिकाणी जमलेली जी गर्दी होती ती पाहता पोलिसांनी त्यांची जी भूमिका आहे ती सुरुवातीला सौम्य ठेवली आणि हा सगळा मॉब कंट्रोल होत नाही असं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करायला खरं तर सुरुवात केली आणि त्यानंतर हा मॉब पांगला वाल्मिक कराड याच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यांना शहर पोलीस स्टेशनकडे ते घेऊन गेलेले आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असताना देखील न्यायालयांच्या परिसरामध्ये ही सगळी घटना घडली। खरं तर 144 मध्ये जमावबंदीचं कलम लागू असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात मॉब या ठिकाणी जमला कसा, याला जबाबदार कोण, हे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात। काल ज्यावेळेस वाल्मिक कराड याला मकोका लावला त्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये खरं तर याचं रिॲक्शन आलं, तीव्र प्रतिसाद आपल्याला पडसाद पाहायला आपल्याला मिळाले। परळी असन, अंबाजोगाई, बीड केज या परिसरामध्ये आंदोलनं झाली, त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाली आणि आज कोर्टामध्ये या सुनावणीच्या दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सकाळपासून विशेष खबरदारी देखील घेतली होती। या प्रकरणाची सुनावणी खरं तर केज कोर्टात होणार होती आणि सुरक्षेच्या कारणासाठी वाल्मिक कराड याच्या मकोका प्रकरणाची सुनावणी जिल्हा कोर्टामध्ये घेण्यात आली आणि ती सुनावणी झाल्याबरोबर वाल्मिक कराडला ज्यावेळेस बाहेर घेऊन चालले होते पोलीस त्यावेळेस हा सगळा गोंधळ झाला। या निमित्तानं असे अनेक प्रश्न उपस्थित होतात की ज्या कारणासाठी, सुरक्षेच्या कारणासाठी वाल्मिक कराडला खरं तर बीडमध्ये सुनावणीसाठी आणलं होतं, मात्र बीडमध्येच हा सगळा गोंधळ झालेला आणि मोठा पोलीस बंदोबस्त असताना हा सगळा गोंधळ झालेला। पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना, वाल्मिक समर्थकांना ताब्यात घेतलेलं आहे। आता त्यांच्यावर पुढील कारवाई होणार आहे। पोलीस आणखी काही लोकांना ताब्यात घेतील। मात्र परिसरामध्ये घडलेल्या या घटनेला जबाबदार कोण आहे याचं पोलिसांना उत्तर द्यावं लागेल। निश्चितच ज्ञानेश्वर, आपण पाहिलं तर कराड समर्थक आणि विरोधक या दोघांमध्ये खरं तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर घोषणाबाजी झाली। पोलिसांनी या सगळ्यांना पांगवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे, मात्र त्यांची नेमकी मागणी काय होती? सुरुवातीला काही महिलांनी वाल्मिक कराड याच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि अवघ्या काही मिनिटातच वाल्मिक कराड याचे समर्थक न्यायालय परिसरामध्ये आले आणि त्यांचं म्हणणं होतं की वाल्मिक कराड याच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते चुकीचे आहेत, ते राजकीय द्वेषापोटी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, ते गुन्हे मागे घ्यावे अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती आणि तशा पद्धतीचे ते घोषणाबाजी देखील या परिसरामध्ये करत होते। एक वैशिष्ट्य म्हणजे हे सगळे घोषणाबाजी करणारे आणि आंदोलन करणारे हे सगळे आंदोलक, यापैकी काही आंदोलक हे वकिलीच्या पोशाखामध्ये त्यांनी होते, त्यामुळं पोलिसांमध्ये सुरुवातीला संभ्रम झाला की हे आंदोलक आहेत की न्यायालयीन कामकाजासाठी आलेले वकील आहेत। मात्र ज्यावेळेस या वकिलांनी घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली वाल्मिक कराड याच्या समर्थक, त्यावेळेस पोलिसांच्या लक्षात आलं की हे आंदोलक आणि पोलिसांनी मग त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली। बऱ्याच काळ हा सगळा गोंधळ या ठिकाणी सुरू होता। पोलिसांनी त्या दरम्यानच्या काळात पोलिसांची एक कुमक मागवली आणि मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी सध्या तैनात केलेला। यापुढं आता याचे पडसाद जिल्हाभर उमटतील अशी सध्याची परिस्थिती आहे। एकंदरीतच वाल्मिक कराडला मकोका लावल्यापासून बीड जिल्ह्यामध्ये तणावाची परिस्थिती पाहायला मिळते आणि आता सध्या
न्यायालय परिसर आणि बीड शहरामध्ये देखील तणावाचं वातावरण आहे. बरं ज्ञानेश्वर, 22 जानेवारीपर्यंत वाल्मिकला SIT कोठडीत ठेवण्यात येणार आहे, मात्र आज कोर्टात नेमका काय युक्तिवाद झाला, कोर्टात नेमकं काय घडलं? कोर्टामध्ये आज वाल्मिक कराडला ज्यावेळेस जिल्हा कोर्टामध्ये हजर केलं त्यावेळेस SITच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा युक्तिवाद केला. वाल्मिक कराड याची संतोष देशमुख यांच्या खून खटल्यात काय भूमिका आहे, काय त्यांनी रोल अदा केला याची खरं तर सविस्तर माहिती SITच्या अधिकाऱ्यांनी कोर्टाला दिली. वाल्मिक कराड यांनी या सर्व गुन्ह्यामध्ये जे आरोपी अटक आहेत त्यांच्याशी त्याचं कनेक्शन आहे हे कोर्टापुढे त्यांनी सादर केलं. आणि सगळ्यात महत्त्वाची जी आज SITच्या अधिकाऱ्यांनी कोर्टाला माहिती दिली ती म्हणजे संतोष देशमुख यांचं ज्यावेळेस अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांचा खून झाला त्याच्या काही वेळ अगोदर म्हणजे त्यांचं 4च्या दरम्यान अपहरण झालं आणि 3:20 ते 3:40 असा 20 मिनिट संवाद वाल्मिक कराड, घुले आणि चाटे या तिघांमध्ये झाल्याची कळबळजनक माहिती खरं तर SITच्या अधिकाऱ्यांनी आज कोर्टामध्ये सादर केली. आणि त्यानंतर वाल्मिक कराडने स्वतः संतोष देशमुख यांना धमकावलं असल्याची माहिती देखील SITच्या अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये सादर केली. यावरून एक लक्षात येतं की या सगळ्या खटल्यामध्ये या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचा कसा थेट संपर्क आहे हेच दाखवण्याचा आज खरं तर SITच्या अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये प्रयत्न केला. निश्चितच कोर्टानेही काही सवाल यावेळी तपास अधिकाऱ्यांना विचारलेले आहेत, ते नेमके काय आहेत? रुबिना, SITच्या अधिकाऱ्यांनी जो काय तपास केला याची माहिती ज्यावेळेस कोर्टाला दिली त्यावेळेस त्यांनी वाल्मिक कराड आणि या प्रकरणात एकंदरीत सर्व आरोपींच्या मोबाईल तपासले अशा अनुषंगाने तांत्रिक तपास केला अशा अनुषंगाने माहिती दिली. त्यांनी त्यांच्या मोबाईलवर संभाषण झालं, त्यांनी कुणाकुणाला कॉल्स केले, किती कॉल्स केले हे सगळं पोलिसांनी तपासलं आणि त्या आधारे त्यांनी वाल्मिक कराड याला मकोकामध्ये अटक केलं अशी पद्धतीची माहिती दिली. त्यावेळेस कोर्टाने त्यांना काही प्रश्न उपस्थित केले तपास अधिकाऱ्यांना. त्यांना सांगितलं की फक्त त्यांच्यामध्ये मोबाईलवर संभाषण झालं एवढ्या एका आधारावर तुम्ही यांना कसं अटक करू शकता अशा प्रकारचा प्रश्न खरं तर कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना विचारला. मात्र तपास अधिकाऱ्यांनी त्याच्यानंतर कोर्टाला काही धक्कादायक माहिती सांगितली. त्यांनी या प्रकरणातले जे 8 आरोपी आहेत त्यांचं आणि वाल्मिक कराडचं कसं कनेक्शन आहे याची कशी साखळी आहे याची सविस्तर माहितीच खरं तर कोर्टासमोर सादर केली आणि वाल्मिक कराड याला लावलेला मकोका हा कसा बरोबर आहे हा सांगण्याचा SITच्या अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर प्रयत्न केला. निश्चितच ज्ञानेश्वर, या सगळ्या युक्तिवादादरम्यान वाल्मिक कराड आणि इतर आरोपी यांच्यातलं संभाषण किंवा काय याचे पुरावे कोर्टात सादर करण्यात आलेले आहेत का, नेमकं काय? SITच्या अधिकाऱ्यांनी आज खरं तर तोच युक्तिवाद कोर्टामध्ये केला की वाल्मिक कराडच्या विरोधात जे SITनं पुरावे गोळा केले, जो तपास केलेला आहे त्याचं त्यांना व्हेरिफिकेशन करायचं आहे. जे या प्रकरणात जे 5 मोबाईल जप्त केलेले आहेत त्या मोबाईलचा जे तपास करायचा आहे, त्या मोबाईलवरून कुणाकुणाला कॉल्स केले गेलेत याचा तपास करायचा आहे. त्याचे CDR पोलिसांकडे आहेत, त्या CDRच्या आधारे त्यांना तपास करायचा. एकंदरीत आतापर्यंत या प्रकरणामध्ये जो तपास झालेला आहे त्या तपासाचं क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं आहे असा स्टँड SITच्या अधिकाऱ्यांनी कोर्टात घेतल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच आधारे वाल्मिक कराडला 10 दिवसाची SIT कोठडी मिळावी अशी त्यांनी कोर्टाकडे मागणी केली होती. मात्र कोर्टाने वाल्मिक कराड याला 7 दिवसाची SIT कोठडी सुनावली आणि काही वेळापूर्वीच त्याला आता बीड येथील पोलीस ठाण्यामध्ये SITच्या कस्टडीमध्ये ठेवण्यात आला आहे. निश्चितच ज्ञानेश्वर, सध्या तिथलं कोर्टाबाहेरचं वातावरण कसं आहे? एकीकडे पोलिसांनी सगळ्या लोकांना जे ते तिथून पांगवलेले, मात्र सध्याचं वातावरण काय आहे? मागच्या काही वेळापूर्वी कोर्ट परिसरामध्ये खरं तर तणावाचं वातावरण होतं. त्यानंतर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त मागवला, पोलिसांची एक कुमक देखील मागवली आणि या परिसरातील नागरिकांना त्यांनी हटवण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या परिस्थितीमध्ये कोर्टामध्ये हा जो मगाशी निर्माण झालेला तणाव होता तो निवळल्याची खरं तर परिस्थिती आहे. मात्र कोर्टाच्या बाहेर अद्यापही वाल्मिक कराड यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमलेले आहेत. आपण इथं काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. मला तुम्ही सांगा, तुम्ही का आला इथं? आमचं काम होतं म्हणून आलो होतो कोर्टामध्ये, पण इथं गोंधळ चालू होता म्हणून आम्ही थांबलो होतो तिथे. काय झालं इथे?
तर 2-3 महिला आल्या होत्या. अण्णांना आतमध्ये नेलं होतं. सुनावणी झाल्यानंतर अण्णा चालले होते. म्हणजे काय 7 दिवसाची न्यायालय. तुम्ही समर्थक आहात वाल्मी कराड? हा, समर्थक आहे. तुम्ही घोषणाबाजी केली? आम्ही नाही केली. ज्या महिला होत्या का त्यांनी घोषणाबाजी केली अण्णांच्या विरोधात. तुमची काय मागणी काय आहे नेमकी? काय नाही, शासन कोर्ट आहे, प्रशासन आहे, जे ते ज्यांचे जे खुनी आहेत त्यांना शिक्षा तर देणारच आहेत ना. पण इथं स्टंटबाजी करायची काय? रुबीना, आपण पाहू शकतो की हे सगळे वाल्मी कराड समर्थक आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला वाल्मी कराड विरोधात घोषणाबाजी झाली आणि त्यामुळे खरं तर त्यांच्या समर्थकांना घोषणाबाजी करावी लागली आणि त्यांची मागणी होती की वाल्मी कराड याला जो गुन्हा लावले, त्यांच्या विरोधात जो गुन्हा, याच्या विरोधात जो गुन्हा आहे तो चुकीच्या पद्धतीने लावलेला, राजकीय दोषापोटी लावलेला आहे. त्याच्यामुळं हा गुन्हा वापस घ्यावा अशा पद्धतीची घोषणाबाजी कराड समर्थक या ठिकाणी करताना दिसले. रुबीना, बरं, या सगळ्या दरम्यान ज्ञानेश्वर, तपास अधिकाऱ्यांकडून पुरावे दिले जात होते, कोर्टात युक्तिवाद केला जात होता. कराडच्या वकिलांकडून काय युक्तिवाद करण्यात आलाय? काय पुरावे नेमके या ठिकाणी कोर्टात मांडण्यात आले? सरकारी वकील किंवा SITच्या अधिकाऱ्यांनी जे पुरावे किंवा म्हणणं कोर्टामध्ये सादर केलं त्यावेळेस वाल्मी कराड याच्या वकिलांनी बचावात्मक पवित्रा घेत काही आर्ग्युमेंट्स केले. त्यांचा मुख्य स्टँड असं होतं की वाल्मी कराड याच्या विरोधात जो मकोका आणि 302चा जो गुन्हा दाखल केलेला आहे मुळात तोच चुकीचा आहे. या प्रकरणात जे आरोपी अटक आहेत त्या एकाही आरोपींनी वाल्मी कराड याचं नाव घेतलेलं नाही, त्यामुळे हा गुन्हा चुकीच्या पद्धतीनं दाखल झालेला आहे. अशा पद्धतीचा स्टँड वाल्मी कराड यांच्या वकिलांनी घेतला होता. त्यांचे एक वकील प्रत्यक्षात कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करत होते तर दुसऱ्या वकिलांनी ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपली बाजू कोर्टामध्ये मांडली. त्यांनी बचावाचा खूप प्रयत्न केला. SIT आणि सरकारी वकिलांनी जो स्टँड घेतला होता की त्यांच्या पोलीस कस्टडीचा त्याला त्यांनी कडाडून विरोध केला आणि वाल्मी कराड त्याला जी अटक झालेली तीच मुळात चुकीची आहे अशा पद्धतीचा स्टँड वाल्मी कराड याच्या वकिलांनी कोर्टात घेतलेला पाहायला मिळाला. नेमका वाल्मी कराडला घेऊन जातानाच हा गोंधळ झालेला आहे. ज्ञानेश्वर, या सगळ्या दरम्यान पोलीस आधी तिथं तैनात नव्हते का, की नंतर पोलिसांची फौज मागवली गेली? नेमकं कोर्टाबाहेर त्यावेळेला काय घडलं जेव्हा कराडला पोलीस घेऊन जात होते? अगदी बरोबर आहे. आज वाल्मी कराड याची जी सुनावणी होती ती खरं तर केज कोर्टामध्ये होणार होती आणि सुरक्षेच्या कारणासाठीच खरं तर आज या जिल्हा कोर्टामध्ये त्यांना वाल्मी कराड याला आणलं गेलं होतं आणि सुरुवातीला पोलिसांनी कोर्ट परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावला होता. यामध्ये काही गोंधळ होऊ नये यासाठी 144 म्हणजे जमावबंदीचं कलम देखील लावलं गेलं होतं. एवढं सगळं असताना देखील दोन्ही बाजूचे वाल्मी कराड यांचे समर्थक आणि विरोधक दोन्ही या कोर्ट परिसरामध्ये आलेले होते आणि त्यांनी अचानक घोषणाबाजी करायला सुरुवात झाली. कोर्ट परिसरामध्ये पोलिसांच्या समोर खरं तर हा सगळा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर कुठेतरी पोलिसांनी हे प्रकरण नियंत्रित आणण्यासाठी एक एक्स्ट्राची कुमक मागवली आणि पोलीस बंदोबस्त वाढवला. नागरिकांना या ठिकाणाहून त्यांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला. आपण पाहू शकतो ही घटना घडून बराच वेळ झाला जरी असला तरी अद्याप ही न्यायालय परिसरामध्ये नागरिकांची गर्दी आहे आणि पोलीस त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करतायत. निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आणि या सगळ्यांना पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला आणि ज्या वेळेला कराडला पोलीस घेऊन जात होते त्याच वेळेला हा सगळा गोंधळ झाला. कराडचे समर्थक, कराडचे विरोधक एकत्र आले आणि हा गोंधळ झाला.